सगळ्यांना नमस्कार. आज आहे चतुर्थी आणि मावशींनी तुम्हाला चालल्यात बापूजांना घालवायला चालल्यात. जेवण झालं मस्तपैकी, पण माझं बाहेरचं काम चाललं होतं त्याच्यामुळे राहिलं. एकच आपलं नवी पिशवी आपल्याला त्या दिवशी मी आणली होती बाजार. एकच असते पिशवी घ्यायला आणि ती एखादी असते तर तिकडंच मग. हा ती एक आहे काय त्या द्या मस्तपैकी काय केलं बाबा. आणि वरण जेवणच करायचं आता. ह्या दोघी जेवल्या, बापू जेवलं, पोरं जेवली, चपात्या मुळा भांडी घासायच्या. तिकडं भात आहे अजून, वरण भात मुळा चपात्या असं केलं होतं जेवायला. आणि खिचडी चतुर्थी असल्यामुळं खिचडी पण उशीर झालाय. पण आता हे आमची जेवणं हे करस्तवर होतं या मग. तर चालल्यात, चला बापू चालल्यात सोडवायला. बापू कथा बाळा तू थोडीशी खिचडी हलव, मीठ हे सगळं टाकलंय मी आली. बापू आता कुठं सोडवायचं. बापू सकाळी कोथमीर विकून आलं मार्केटला. बापू कशी गेली कोथमीर मार्केटची? काय बाजारात 20 नाही आहे, मार्केटला 5 घेतली बाई तुमची? बरं सगळी 5 गेली का? बर आता उठा, कुठं सोडवता ह्यांना नेमकं? कसलं का कोणाला पाहिजे? आता नाही, ते येतात की घेऊन, मी काढते. ती डबा संपलाय, काढायचा आहे की. ती गाईला दूध वाढायसाठी ह्याचं औषध आहे. आपण आपलं ह्याचं फॅट पण लय वाढते या. फॅट आता 4च्या वर बसायला लागली. कडून जाऊन यायचं आणि मग बापू कुठं सोडणार आहे? भिगवण मध्ये का शेत पडला? हा आता नाहीत माघारी यायच्या, आता अशाच जायच्यात. शेत पडला सोडून येता वय. हा त्याला कोथमीर काढायची अहो नाहीत काढणार. बापूंला कालच कोथमीर काढली, ती बापूंचा हात दुखायला लागलं उग. आणि अनु हाय की होय बापू, कालच कोथमीर काढली तर हात दुखायला लागलं उग. काय चेष्टा आहे होय उग? एवढं सोपं आहे कोथमीर काढून? मग मी म्हणलं होतं का नाही नको करायला, पण ऐकायला तुम्ही तयारच नाही. बाजरी प्यारा म्हणलं की कोथमीर पेरून ठेवली तर कुठलंच काय नाही. मी म्हणलं होतं, ऐकत नाहीत माझं सांगितलेलं, त्याच्यामुळे असं होतं. मला आता ह्या मावशा रात्री आल्या ना, आता लगेच चालल्या. त्यांचं कसं आहे माहितीये का, यायचं थोड्या वेळ लगेच जायचं. ती मग दिसत नाही ती सगळे व्हिडिओ मध्ये. मग म्हणलं आता खिचडी करता करता ज्ञानूला म्हणलं जाऊन दे तू हलव. नाही कर ज्ञानेश्वरी करायला काय करपत नाही काय नाही. बर बर या. नमस्कार समद्यांना जे हरी. हा जातो शेत फळला सोडा. बर बर जावा मग आपण त्याचा व्हिडिओ काढून निवांत. हा तुमच्या भाच्यानी सगळे शिकवलंय तुम्हाला म्हणाय, त्याच्यामुळे काय अडचण नाही. सगळे शिकले ते आणि सगळ्यांना आता माहिती झालंय पाठात. सगळ्यांना 10वी पतवर सगळं माहिती झालंय. गेलं बापू त्यांना घेऊन घालवायला. आणाय सोडवाय जावंच लागतंय. आता कोण आणायला नेला नसतं, सोडवायला जावं लागतंय. पडलं ऊन, मगाशी पाऊस आला आणि पडलं ऊन. ह्या नको केलंय त्या कापडांनी. कपडे इकडं वाळू घाल, तिकडं वाळू घाल, इकडं पळव. अयो अयो. आणि काय ती शर्ट, अगं त्या शुभ्राला बसन ती शर्ट. ऐ काय तसला शर्ट घातलाय? शर्ट कसला घातलाय तसला? मी आम्हाला म्हणलं खिचडी हलव, त्यांना घालून यावं. तिने हलावी पण थोडीशी वाय भाजल्या गत वाटाणा. दूध तापायचंय अजून, स्वयंपाकच चाललाय आमचा. या सगळेजण मस्त पैकी आता जेवण करायला. तुमचं जेवण झालं असेल. जेवणाचा टायमिंग आहे 11-12 पर्यंत सगळ्यांचा. तसं आमचा पण टायमिंग असतो.
कधी 11ला जेवतो, कधी 10:30ला, कधी 12ला. जसं भूक लागन तसं आमचं काम असतं. जेवायचं हे मस्तपैकी झालं. भांडी घासली, गुरं आणून बांधली, खायला टाकलं त्यांना. थोडासा गिनी गुरं आणून आत्या म्हणल्या मी थोडंसं आराम करते. म्हटलं बरं. आणि आणून पोरी तर कुठं गायब झाल्या पाहिजे, गेल्या कुठं काहीतरी आणायला गेल्या असत्या शाळेचं सामान. असं सगळ्यांचा आता आराम चालला. आणि ऊन बघा चमकतं एकदम चकाचका. बापू काय आलं नाही, त्यांना घालवाय गेलेलं अजून. आमचं काम तर झालं आता सगळं. आता बघू असं ही ऊन किती दिवस पडतंय. सांडगे घालायच्यात परत ना आम्हाला. इतकं असं कडक ऊन पडल्यावर मग चांगले वाळत. आमच्या दारात सावली बघा, सावलीने अख्खं अंगण माकले. थोडंसंच नाही तर सगळीकडं सावलीच आहे. किती फिरलं तरी काय वाटत नाही. बाय सगळ्यांना असं छोटासा व्हिडिओ काढून टाकलाय. गेली पाहुणं सगळे आलेली. आम्ही जेवून पाहून सगळं झाले. आता थोडासा आराम करायचा 1 तासभर. आजारी पडल्यावर परत लय अवघड खेळ. कपडे हे अजून वाळ्या घातलेत पसरून. आणि गुरांना पण खायला टाकले.